महत्त्वाची बातमी सर्वसामान्यांसाठी सुद्धा महागाईच्या आगीमध्ये आता गॅस दरवाढीचा भडका उडालाय। व्यावसायिक गॅस सिलेंडर हा 42 रुपयांनी महागलाय। 19 किलोच्या गॅससाठी आता 3141 रुपये मोजावे लागणार आहेत। व्यावसायिक गॅस 3099 रुपयांवरून 3141 रुपयांवर पोहोचलाय आणि त्यामुळे आता हॉटेलमधलं जेवण महागणार आहे। घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थेच आहेत। मात्र हॉटेलिंग जर करणारी जी मंडळी आहेत त्यांना मात्र अधिकचे पैसे आता खिशातून भरावे लागणार आहेत। निलेश करमरे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। निलेश, सातत्याने पेट्रोल डिझेल वाढतंय, सीएनजीचा दर वाढतोय आणि आता व्यावसायिक गॅस सिलेंडर पुन्हा एकदा वाढलेला आहे, 42 रुपयांनी वाढलाय। साहजिकच सर्वसामान्यांना सुद्धा याचा फटका बसणार आहे, कारण अनेकदा नोकरदार वर्ग हा जास्तीत जास्त हॉटेलिंगवर अवलंबून असतो। काही जण संडेला वीकेंडमध्ये सुद्धा हॉटेलिंगला जातात, त्यांना याचा मोठा फटका बसू शकतो। खरं तर जर आपण बघितलं तर पेट्रोल डिझेल आणि कमर्शियल गॅस जे आहेत त्यांचे आता दर वाढलेले आहेत। साहजिकच याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना बसलेला पाहायला मिळतो। देशात आणि राज्यात आता महागाई आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर जर बघितलं तर इंधन दरवाढी आणि प्रवास जो आहे तो आता या ठिकाणी महागलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। विशेष करून रेस्टॉरंट असेल किंवा लघु उद्योग जे आहे त्यांचा याचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर जे घरगुती वापरण्यात येणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा स्वयंपाकाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा या ठिकाणी मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण डिझेल वाढ झालेली आहे, पेट्रोल दर वाढ झालेली आहे। त्याचा सगळ्याचा परिणाम जो आहे तो कुठंतरी आता सर्वसामान्यांच्या खिशाला आता या ठिकाणी आपल्याला बसताना पाहायला मिळत आहे। त्यामुळं देशात आणि राज्यामध्ये आता काही ना काही प्रमाणात महागाई जी आहे ते भडका वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो। विशेष करून लघु उद्योग जे आहेत त्याचा वाहतुकीचा फटका जो मोठ्या प्रमाणात बसणार आहे। त्याचबरोबर जे रेस्टॉरंट्स आहे, खरं तर एका बाजूला सीएनजीचे रेटसुद्धा वाढलेले आहेत आणि LPG गॅस आहेत त्याचा कमर्शियल गॅस आहे त्याचे रेट वाढलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी खाद्यपदार्थ जे आहेत तर त्याच्यावर आणि दळणवळणावर याचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्यांच्या खिशावर झालेला पाहायला मिळाला। त्यामुळे या इंधन दर वाढ असेल किंवा गॅस दर वाढला असेल त्याचा परिणाम जो आहे तो सामान्य माणसावर होतोय। त्याचबरोबर आज 1 तारखेपासून खरं तर ATM जे चार्जेस आहेत म्हणजे बँकिंग क्षेत्रातले आहेत त्याचेही भाव जे आहेत ते दर वाढल्याचे पाहायला मिळणार आहे। त्यामुळं बघितलं तर पेट्रोल डिझेल वाढ झालेली आहे, कमर्शियल गॅस वाढलेला आहे आणि याचा थेट परिणाम जो आहे तो आता वाहतुकीवर झालेला आहे, रेस्टॉरंट्सवर झालेला आहे आणि लघु उद्योग जे आहेत त्याच्यावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी देशामध्ये महागाईचा भडका जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर हा सगळं युद्धाचा परिणाम म्हणावा लागेल आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तो आता सर्वसामान्याला झेलावा लागणार आहे। त्यामुळे आता ही दरवाढ जी आहे किंवा महागाई जी आहे ते अजून किती वाढेल हे सांगता येणार नाही। सर्वसामान्यांना याची चिंता लागून राहिलेली आहे आणि या संदर्भात काही सरकारकडून पुन्हा एकदा पावलं उचलली जातात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।